आता बातमी आहे पुण्यामधनं। अमित शहा हे उद्या पुण्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे आणि यावरूनच संजय राऊत आक्रमक झालेत। विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे होते असा दावा राऊतांनी केलाय। तसंच अजित डोवल यांना टिळक पुरस्कार देण्यात येणार असल्याचंही राऊत या संदर्भात राऊत नाराज आहेत। याबद्दल भाजपकडनं आमदार परिणय फुके यांनी ठाकरे सेनेचा उल्लेख छोटी संघटना करत संजय राऊतांना डिवचलंय। जंतर मंतरवर ज्या पद्धतीने हुकुमशाही विरुद्ध लढणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांना ठेचून मारण्याचा प्रयत्न झाला, ते आदेश गृहमंत्री अमित शहाचे होते। त्यांच्या हस्ते टिळक पुरस्कार दिला जातो आणि कोणाला दिला जातो तर जे गृहस्थ हे सगळं घडत असताना गप्प राहिले, काय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोभाल, त्यांना दिला जातो। ते कसले पुरस्कार? दुर्दैवानं हे विधान मलाच करावं असं। शादी में अब्दुल्ला दिवाना या प्रकारचं संजय राऊतांची गत आहे आणि कुठेही दुसरं कोणाचे आंदोलन असणार, काही असणार तरी त्याच्यावर वक्तव्य करून काहीतरी फुटेज घेण्याचं काम संजय राऊत नेहमी करत असतात। आता पुण्यामध्ये अवॉर्ड जो अजित डोवालजींना मिळणार आहे सन्माननीय लोकमान्य टिळकांच्या नावाने, तर याला काही विरोध होण्याचं काही कारण नाही आहे। काहीतरी कोणत्याही गोष्टीला विरोध करायचं आणि काहीतरी मीडियामध्ये यायचं हाच या प्रकारच्या छोट्या मोठ्या संघटनेचा केविलवाणा प्रयत्न असतो।